गाजर न किसता गाजराचा हलवा कसा करायचा अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये। हलव्याला अजिबात वेळ लागणार नाही म्हणून आज मुलांना शाळेतून सोडून येऊन हलवा करणार होते। मग त्याआधी म्हणलं दुसऱ्या झाडाला खूप छान फुलं लागली होती, मोठी मोठी ती फुलं पण घेऊन आले आणि त्यानंतर मग केली हलव्यासाठी सुरुवात। हलव्याला पहिल्यांदा आधी गाजरं धुवून घेतली। गाजरं कोळी असल्यामुळे मी काही वरची साल वगैरे काढली नाही। तुमची जर गाजर मोठी असतील तर तुम्ही त्याची साल काढून घेऊ शकता किंवा मग वरती धागेदोरे असतील तर ते काढण्यासाठी सुद्धा मग साल काढू शकता। आता आपल्याला किसणीची गरज अजिबात नाहीये। आता आपल्याला इथं फक्त एक मिक्सरचं भांडं लागणार आहे ज्यामध्ये एकदम गाजर अशी बारीक होती किंवा मग तुम्ही जराशी किसल्यासारखे थोडंसं जाडसरही ठेवू शकता, पण मी एकदम बारीक करून घेते। असा हे हलवा खूप छान होतो। बारीक केल्यामुळे याला परतायला आणि शिजायला वेळ जास्त लागत नाही। आता मी हे मिक्सर थोडंसं भाजून घेतलं आणि त्यानंतर मोठे चमचे 3 तूप यामध्ये टाकून घेतलं आणि याला आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। थोडा वेळ भाजून घेतलं की यामध्ये तुम्ही घरची साय जी आहे ती टाकू शकता आणि जर तुम्ही खवा वापरत असाल तर ते थोड्या वेळाने टाका, म्हणजे खवा जो आहे तो बुडाला चिकटत नाही। आणि साय टाकत असाल तर आत्ताच टाकली तरी काही हरकत नाही। मी साय आणि दूध असं दोन्हीही टाकते। तर इथे मी साय 2 चमचे आणि दूध जे आहे तो अर्धा ग्लास दूध टाकलंय आणि आता हे जे दूध आहे ते थोडा वेळ आटू द्यायचं आणि जर साखर लगेच टाकत असाल तर लगेचही टाकू शकता, काही हरकत नाही। जेवढी साखर लागते तेवढी साखर टाकायची। मॉइश्चर सगळं जाईपर्यंत आता ह्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। ड्रायफ्रूट्स टाकत असाल तर आता टाकू शकता, मुलं जर खात असतील तर। माझे मुलं जास्त खात नाहीत त्यामुळं अगदी टाकले म्हणायला मी टाकलेत यामध्ये। हलव्यातलं पाणी आता सगळं आटत आलंय आणि थोडंसं पाणी बाकी आहे, तेव्हा मी आता यामध्ये ॲड करणार आहे दूध पावडर। दूध पावडरने जी आहे टेस्ट एकदम खव्यासारखी लागते आणि यामध्ये आता मी 3 चमचे दूध पावडर टाकलंय आणि परत थोडा वेळ परतून घेणार आहे। म्हणजे थोडंसं पाणी आहे तर ते पाणी आटून द्यायचं आणि मग शेवटी परत 1 चमचा आपल्याला आता यामध्ये तूप घालायचं आणि आपला जो हलवा आहे तो तयार आहे। तर नक्की एकदा अशा प्रकारे हलवा ट्राय करा। कमी वेळामध्ये झटपट होणारा हा हलवा आहे, तर नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हलवा असा उन्हामध्ये बसून एन्जॉय करा। बाय।